रसासोबत याच्या बियासुद्धा आपण खाऊ शकतो। अशा प्रकारचं हे एक परिपूर्ण असं एक फळ आहे। या फळाचा ज्यूसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मधुमेह, नंतर कॅन्सर, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांसाठी याचा उपयोग होतो। नमस्कार, माझं नाव मयूर विलासराव इंगोले। मी उद्यानविद्या या विषयाचा शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे। तर आज आपण एका वेगळ्या फळांविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याचं नाव आहे पॅशन फ्रूट। पॅशन फ्रूट हे जे आपण कृष्णकमळ जे वेलवर्गीय फुलझाड आहे त्यामधलंच एक पीक आहे। खूप प्रकारच्या कमळांच्या जाती आढळतात, पण त्यापैकी काही जातींना फळे येतात। त्यापैकी एक पॅशन फ्रूट ही एक जात आहे जी खाण्यासाठी फळं ज्याचे वापरले जातात। तर हे जे फळ आहे या फळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, त्यानंतर पोटॅशियम, सोडियम हे सगळे घटक यामध्ये आढळतात। आणि या फळाची चव म्हटलं तर या फळाची जी चव आहे ती आंबट आहे। आणि या फळांपासून आपण विविध प्रोडक्टसुद्धा तयार करू शकतो। या फळाच्या ज्यूसपासून ते म्हणजे त्याच्यामध्ये जाम, जेली, स्क्वॅश आणि याच्यापासून आपण जेली चॉकलेटसुद्धा तयार करू शकतो। त्यानंतर याचा ज्यूससुद्धा पिण्यासाठी खूप चांगला लागतो आणि याच्या रसाचा वापर आपण आंबट टेस्ट आणण्यासाठी सुद्धा करतो। आणि विशेष म्हणजे या फळाची जी ही रस आणि बिया या दोघंही आपण एडिबल आहेत। आपण या फळांच्या रसासोबत याच्या बियासुद्धा आपण खाऊ शकतो। अशा प्रकारचं हे एक परिपूर्ण असं एक फळ आहे। या फळाचा ज्यूसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मधुमेह, नंतर कॅन्सर, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांसाठी याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे या झाडाच्या हे वेलवर्गीय एक फळपीक आहे। याच्या एका वेलीवर 150 ते 200 फळे लागतात। सोडियम, व्हिटॅमिन ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखी अनेक पोषक तत्त्वे या फळामध्ये आढळतात। अशा प्रकारचं हे सर्व गुणधर्मी असं एक फळ आहे। शेतकऱ्यांसाठी हे जे फळ आहे याला म्हणजे अतिशय कमी पाण्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारं हे फळ आहे। फक्त याला जेव्हा या झाडावर फळे असतात तेव्हाच या झाडाला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता पडते। आणि या फळाच्या एका झाडावर 150 ते 2 फळं लागतात। म्हणजे आपण 60 ते 70 दिवसामध्ये एका झाडापासून 10 ते 12 टन इतकं उत्पादन आपण या फळापासून घेऊ शकतो। आणि हे नवीन जनरेशनसाठी आणि चांगलं उत्पादन देणारं एक चांगलं फळपीक हे ठरू शकतं। कुठल्याही प्रकारच्या हवामानामध्ये आपण याचं लागवड करू शकतो। म्हणजे याला कमी कडक थंडी अथवा कडक ऊन या फळझाडात सहन होत नाही, परंतु नॉर्मल वातावरणामध्ये जसं की आपलं विदर्भाचं वातावरण आहे या वातावरणामध्ये सुद्धा या फळाचं चांगलं उत्पादन होऊ शकतं। तसं तर हे फळ कर्नाटक आणि दक्षिणात्य राज्यामध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं, पण सध्या याची शेती पुणे, नाशिक यासारख्या भागांमध्ये सुद्धा होत आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे संपर्क करून या पिकाची परिपूर्ण माहिती घेऊ शकता।